नमस्कार मित्रांनो, तर आज मी चाललोय माझ्या फॅमिली सोबत मुंबईला मरीन ड्राईव्हला फिरायला. जाताना रस्त्यामध्ये सदानंद चौकामध्ये एक दहीहंडी दिसली आणि तिथून पुढे शिवाजी चौकामध्ये पण एक दहीहंडी दिसली. शिवाजी चौकातून फटाफट आम्ही गेलो रेल्वे स्टेशनला. तिथून तिकीट वगैरे काढून आम्ही पोहोचलो मुंबईला. सीएसटीला तर आलो पण पिल्ली चौकला आता त्याला माझ्या खांद्यावरच घेऊन फिरावं लागला आणि बघत आज दिवसभरामध्ये काय काय एन्जॉय करते. 2 तास ट्रेनमध्ये होतं म्हणून भूक लागली. आम्ही आलो वडापाव खाण्यासाठी स्टेशनच्या बाहेर. हा साईज देगलूरच्या वडापावपेक्षा खूप मोठा साईज आहे. देगलूरमध्ये छोटे छोटेच भेटतात पण इथं खूप मोठा मॅसिव्ह साईज आहे. आणि एका वडापावमध्ये पोट भरला, दुसरा घेतला पण आता दुसरा जात नाही आहे. लॅम्बोर्गिनी सिटीवरनं आता चालू आहे मी आझाद मैदानला. आणि हा आहे बँक आहे, देगलूरची बँक आणि मुंबईची बँक. डिफरन्स किती आहे. हा स्टेडियम आहे आणि इथं आमचे मामा बॅटबॉल खेळायला यायचे. आमचे बघा मामा जे त्यांनी नेट लावलेला आणि एरिया किती मस्त आहे. हा खूपच मस्त. आणि हा आहे आता आझाद मैदान. आझाद मैदान झाल्यानंतर FX मार्केट येतो. ओके, तर हा FX मार्केट आहे. इथं जो बार्गेनिंग स्किल ज्याला जास्त असेल, खूप मोठा आहे मार्केट. ज्याला बार्गेनिंग स्किल असेल तो इथं म्हणजे कपडे एकदम चांगले घेऊ शकतो. कारण सांगायला इथं 2200-2400 सांगतात रेट, पण भेटायला गेलं तर जो बार्गेनिंग करतो ना त्याला इथं 400 रुपयाला पण भेटतो. तर असं मार्केट आहे. FS मार्केटच्या मागे क्रॉस मैदान आहे. एकदा असंच आमचं छोटे मामा म्हणजे माझे आता ते बोरगाव राहतात, म्हणजे नांदेडला राहतात. त्यावेळी याच पीचमधनं ती जी बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगमध्ये 6 मारलेला सीझन बॉलनी. त्यावेळेस एकदम असं प्राऊड फील होतं आणि सगळे मामाला शेअर करत होते, भगवान असं शेअर करत होते. आणि ह्या साईडला फुटबॉल खेळतात. स्टेडियमच्या बाजूला ही आता खाऊगल्ली आहे. खाऊगल्लीमधनं आम्ही आलो चर्चगेटला. चर्चगेटवरनं आलो आम्ही रोड क्रॉस करून मरीन ड्राईव्हला. सेम पूर्ण शेवटपर्यंत सेम असतात बसले तिथं. आणि या साईडला पण सेम असंच. ओके, सेम. इकडनं एवढी भारी व्हायचं ना आई. हवा एक नंबर येते यार. ओके, तर इथं भरपूर फोटो काढलेत. हा माझा भाऊ शेखर, याने पण भरपूर फोटो काढलेत. आता फोटोशूट झाले. माझा फोटो कसा आलाय कमेंट करून सांगा. फोटोशूट करून आम्ही थोडा वेळ बसलोच होतो तर आम्हाला दिसला रेनकोट घालून कुत्रा. मी बोललो यार काय कमाल आहे. ओके, तर मोमोज खायला बसलोय पण मोमोज एवढे गरमच का 5 मिनिटं झाले आम्ही असंच थांबलोय. गरम आहे खाऊगल्लीमध्ये आहे. इथं खूप मोठी आहे. इथला मेयोनीज पण खूप भारी आहे आणि मोमोज पण एकदम भारी आहे. टेस्ट आहे एकदम. मागं मी देगलूरमध्ये कॅफेमध्ये खाल्ला होता पण एवढा खास नव्हता. पण इथला मोमोज आणि जो काय बोलतात मेयोनीज एक नंबर आहे. क्वालिटी खूप भारी आहे. फ्राईज मोमोज खाल्ल्यानंतर असं वाटलं काय एकदा स्टीम मोमोज पण घ्यायला पाहिजे. स्टीम मोमोज गरम होते म्हणून पिल्लू हवा मारतो त्याला. खाली मार. ऑलरेडी आम्हाला भरपूर उशीर झाला म्हणून लवकर खाण्यासाठी हवा मारत होता. खाऊगल्लीमध्ये खाऊन आम्ही चाललोय आता FX मार्केटला कपडे घ्यायला. मी आणि शेखर आहे. ताई गेली पुढं, पाय खूप दुखत होते म्हणून थांबलोय. आम्ही आलो आता FS मार्केटला. ताईसाठी कपडे घेतले, माझ्यासाठी काही कपडे घेतले किंवा माझ्या भावासाठी काही कपडे घेतलेत. नंतर आम्ही निघालो वापस. ज्या रूटने आलो त्याच रूटने आम्ही निघालो घरी. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. लास्ट फॉलो करायला पण विसरू नका. चला तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.